यानंतर आम्ही रानडे गुरुजींना विनंती करतो की 20 वर्षापूर्वी त्यांनी दापोलीला ज्या शाळेचा प्रकल्प चालू केला त्याबद्दल त्यांनी आपल्या सगळ्यांना माहिती द्यावी। गुरुजी। माननीय सुलोचनादेवी सरदेसाई, खरं म्हणजे त्यांच्यासमोर मी काही वक्तव्य करणं हे धाडसच आहे। कोकणातल्या दारिद्र्याबद्दल अजून खूप बोललं गेलंय। त्याच वेळेला कोकणातल्या नररत्नांच्या बद्दलही बोललं जातं। पण याच कोकणात आजही 16 किलोमीटर चालत जाऊन प्राथमिक शाळेत जाणारी मुलं आहेत। मी मुंबईत बघतो पॅक आवाज करणारे रंगीबेरंगी बूट घालून मुलं बागडत असतात, खेळत असतात, शाळेत जात असतात। पण त्याच वेळेला साधारणपणे याच वयाची कोकणातली मुलं अनवाणी काटाकुट्यातून फोपाट्यातून शाळा म्हणत 16 किलोमीटर अनवाणी जात असतात। या अशा दुर्दैवाच्या दशावतारातून या मुलांची मुक्तता व्हावी म्हणून काही आमच्या मित्रांनी त्या ठिकाणी मुक्तांगणचा प्रयोग सुरू केला। सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत। पाणी, वीज, इतर साधन सामुग्री अशा मूलभूत गरजा सुद्धा आम्ही पूर्ण करू शकलो नाही। पण शिकवण्यात कुठेही कमतरता केली नाही। माझी मुलगी आपल्या सुनबाई या शाळेत शिकल्या। पुढे हायस्कूलसाठी रत्नागिरीला पाठवलं। आम्ही ज्या वाड्यात शाळा चालवतो तो वाडा आता खचत चाललाय। आमच्या देहाचा वाडाही आता हळूहळू माती टाकायला लागलाय। लहान मुलं आहेत ना म्हणून भीती वाटते। उत्साहाच्या भरात काही अपघात घडायला नको असं वाटतं। म्हणून इमारत दुरुस्तीची गरज भासू लागली। आम्ही काय सतत झोळी पसरून हिंडतच असतो। सुलोचना देवींच्याकडे शब्द टाकला आणि त्यांनी खाली पडू दिला नाही। माझ्यासाठी आज त्या केवळ माझ्या जावयांच्या मातुश्री नाहीत, माझ्या मुलीच्या सासूबाई नाहीत, तर मुक्तांगण मधल्या सर्व मुलांच्या त्या आई झाल्या आहेत। मी त्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो।
वाय मी? माझ्या बरोबरच का होतं का? दिवाकर, अरे माझ्याच प्रोजेक्टवर संक्रांत का? नाही, या महासाहेबांना प्रॉब्लेम काय माझ्याशी? नेहमी नेहमी मला काही करायचं असलं की या असंच वागतात. सांग ना, माझं काय चुकलंय? इंटरनॅशनल स्टँडर्डची शाळा करायची, तसं प्रोजेक्ट रेडी करायचं म्हणून मी दिवस रात्र मेहनत केली. प्रत्येक बाबतीत महासाहेबांना विचारलं, त्यांचा होकार मिळवला आणि नंतरच पाऊल ठेवलं. तर ज्या दिवशी भूमिपूजन करायचं त्या दिवशी तो विषय बाजूला ठेवून त्या खेड्यातल्या शाळेच्या डागडुगीच्या कार्यक्रमाला प्रायोरिटी देतात. नाही, देऊ दे प्रायोरिटी देऊ दे त्या गोष्टीला, मला काही म्हणायचं नाही. पण माझं प्रोजेक्ट होल्डवर कशाला रे? काही नाही, या महासाहेबांना ना फक्त दुधाचा धंदा कळतो. चॅरिटीच्या पावत्या फाडायच्या, हॉस्पिटल बांधायची, देवळं बांधायची, दॅट्स इट. मी सुद्धा एक्सपान्शन साठी विचारलं होतं. नाही, काही नाही. मी ना दिवाकर तर माहेरीच जाते, ते मी नाही सहन करू शकत. डोकं फुटायची पाळी आली माझी. अरे मला दिसतंय शालिनी बहिणी आणि तिचे बाबा कसे हसत असतील माझ्यावर. कुणीही हसत नाहीये तुझ्यावरती, ओके? अरे हे बघ, मानी प्रोजेक्ट होल्ड केलाय, कॅन्सल नाही केलेलं. तेव्हा सगळं काही संपल्यासारखे हातपाय गाळू नकोस. होईल बाबा, आज ना उद्या कधीतरी होईल ते. हल्ली गुडघेदुखीने खरोखर हैराण व्हायला होतं. माणसाला खूप गर्व असतो ना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा. निसर्ग असं खाली आणतो. तुम्ही मुंबईत राहताना कदाचित पंख्याखाली झोपून सुद्धा हा त्रास होत असेल. पण मुंबईत पंख्याशिवाय झोपणार कसं? म्हणून तर मला वाटतं सरकारने लोड शेडिंग सुरू केलेलं असावं. निदान मुंबई बाहेरच्या लोकांना तरी हा सांधेदुखीचा त्रास व्हायला नको. सरकारला काय हवंच आहे, लोकांनी आपल्यासमोर गुडघे टेकावेत. कामाच्या व्यापामुळे ना मला कधी मॉर्निंग वॉक जमलंच नव्हतं. मुक्तानी खेचून आणलं. खरंच बरं वाटलं. पण त्यामुळे मला सुद्धा हिच्यामुळे सवय लागली आणि आमच्या मानच्या धाकामुळे. पण मला वाटतं तुम्हा दोघींना चालण्यापेक्षा बोलण्यातच इंटरेस्ट आहे. मारा तुम्ही गप्पा मारा, मी धावून येते. पळाली सुद्धा. मुक्ता सांगत होती तुम्हाला कुठेतरी जाऊन यायचं होतं. हो, जायचंय खरं, पण जाणार कुठे? म्हणजे अशा ठिकाणी जायचंय जिथे सगळा बडेजा उतरवून हलकं होता येईल, मोकळेपणाने बोलता येईल. माझं काय झालंय की असं चिमटीत पकडल्यासारखं वाटतं इथे. एकीकडे नाकासमोर चालणारे साधं सरळ आयुष्य जगलेले आई बाबा आणि दुसरीकडे प्रतिष्ठेच्या चिलखतात तर्जनी सुद्धा हलवता न येणारी दरबारी सभ्यता. तसं पाहिलं तर थोड्याफार फरकाने सगळ्याच बायकांच्या बाबतीत हीच परिस्थिती असते, नाही का? आता वाटतं आपण आता शिकलोय, सवरलोय, त्यापेक्षा पूर्वीचेच दिवस बरे होते. म्हणजे आई वडील एकदाच काय ते मनावर बिंबवत. जे काय आहे ते सगळं दुसऱ्यांचं, तुझं काहीही नाही. सगळं दुसऱ्यांचं, तुझ्या सकट. पण मला हल्ली असं वाटतं की आपलं कुणालाही ओझं नको. तुम्ही कशा ओझं व्हाल? दुसऱ्यांची ओझी वाहणार नाही असं म्हणा. नाही, पण मला हल्ली खूप खचल्यासारखं होतं. म्हणजे नवऱ्याला बायको म्हणून कुठे कमी पडले मी? मुलाला वाढवताना आई म्हणून काय कमी केलं मी? म्हणजे आयुष्याची गोळाबेरीज करताना ना आपल्या हाती काहीच लागणार नाही या भीतीने सुद्धा अंगावर काटा येतो. स्वतःमधली ही पराभूतपणाची भावना आधी काढून टाका बरं. हे बघा, पानावर अगदी भरपूर जरी वाढलं तरी सुद्धा बाहेर जाऊनच जेवायची आणि ढेकर द्यायची सवय जर असेल तर तुम्ही काय करणार? आई मुलाला जन्म देते, बऱ्या वाईटाचा विचार देते, पण कर्म नाही देत. ते ज्याचं त्यानेच घडवावं लागतं स्वतःच्या कर्तृत्वाने. नुसत्या जिजाईच्या इच्छेवरच नाही, पण शिवबाची सुद्धा मनापासूनची तयारी होती म्हणूनच छत्रपती पदापर्यंतचा प्रवास झाला. नाही तर प्रत्येक घरात नसता का शिवाजी जन्माला आला?
तेव्हा इतरांपेक्षा मला वाटतं स्वतःचा विचार करावा. हां, स्वतःची एखादी गोष्ट खटकली तर मात्र जरूर स्वतःला शिक्षा करून घ्या, पण दुसऱ्यांच्या अपराधाची शिक्षा मात्र आता नाही भोगायची. नाव काय म्हणाल आपलं? जय. जय. जय, या फील्डमध्ये तुम्ही किती वर्ष आहात? 5 वर्ष. ओके. बरं, तुम्हाला हे माहिती आहे ना, इथे मला पर्सनल ट्रेनर हा, दॅट्स माय स्पेशालिटी. बरं, डोंट माइंड, पण यापूर्वी तुम्ही कधी मुलींना पर्सनल ट्रेनिंग दिलंय? नाही, तुम्ही काय काळजी करू नका. मी गेली 5 वर्ष ब्युटी कॉन्टेस्टच्या मुलींनाही ट्रेन करतोय. रिअली? दॅट्स नाईस. छान. एक मिनिट. हा, विनी, विनी, माझी मुलगी. विनी, मी तुला सांगितलं होतं ना तुझ्यासाठी पर्सनल ट्रेनर अरेंज करेन म्हणून. हे आहेत मिस्टर जय, हे पर्सनल इन्स्ट्रक्टर आहेत. ओह, हाय. नाईस टू मीट यू. बरं मिस्टर जय, तुमच्या व्यवहाराचं काय? मी 1000 रुपये पर सेटिंग घेतो. पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही. ग्रेट. कधीपासून सुरू करता मग तुम्ही? जितकं लवकर आहे तितकं चांगलंच आहे ना मामा. विनी. हा, तर मिस्टर जय, उद्या सकाळी 9 वाजता. इज इट ओके? या, ग्रेट. ठीक आहे, मग उद्या भेटूया आपण. वन मोर थिंग, वर्कआउटच्या आधी तुम्ही फक्त ज्यूस किंवा चहाच घेऊ शकता. तुम्ही म्हणत असाल तर मी ते पण नाही घेत ना. No, that's fine. हॅपी? यू गोइंग टू बी व्हेरी सिरियस? हा, नक्की? आता काय? थँक्यू. काय गोवर्धन, एवढं अर्जंट? सर, दिवाकर साहेबांनी अचानक संचालक मंडळाची मीटिंग बोलवली. व्हॉट? त्यांनी आम्हाला कसं नाही सांगितलं? मला वाटतं तुम्हालाच काय, पण मा साहेबांना सुद्धा या मीटिंग विषयी काही माहीत नाही. मा साहेबांच्या अर्थात चेअरमनच्या परवानगीशिवाय अशा प्रकारे संचालक मंडळाची मीटिंग बोलवणं योग्य नाही हे दिवाकर साहेबांना माहीत नाही. माहीत नाही कसं? सगळं माहीत असणार. याचा अर्थ आपण असा काढावा सर की मा साहेबांच्या अधिकाराला आव्हान आहे. नाही, ते शक्यच नाही. दिवाकर तेवढं करणं शक्य नाही. मला वाटतं दिवाकर साहेब नात्यातलं छोटेपण विसरू पाहत आहेत. त्यांच्या पंखातलं बळ वाढतंय. ते मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत. मोठा भाऊ म्हणून त्यांचं कौतुक करण्याचा मोह तुम्हाला होईल सुद्धा, पण त्यांची ही झेप तुमच्या अधिकारावर झडप घालणारी आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवावं. आणि हे सगळं तुमचं इथं लक्ष नसल्यानं घडतंय. माफ करा, थेट बोलतोय मी सर, पण माझा नाईलाज आहे. कळतंय आम्हाला. थोडं दुर्लक्ष होतंय आमच्याकडून. यापुढे नाही होणार. सर, तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये ढळाढळ करण्याचा अधिकार मला नाही आहे, माझी इच्छा पण नाही. पण त्याचे पडसाद जर व्यवसायावर उमटत असतील तर मला बोलणं भाग पडेल. तेव्हा कृपा करून आपण ऑफिसमध्ये लक्ष आणि वेळ द्यावा अशी माझी विनंती आहे. नाव दॅट्स इनफ. कळतंय आम्हाला सगळं. आणि राहिला प्रश्न या मीटिंगचा, तर दिवाकर साहेबांशी आम्ही बोलू. मला असं वाटतं सर, तुम्ही मा साहेबांशी या विषयावर बोला. ठीक आहे. मग तुम्हाला जे वाटतंय ना ते तुम्ही करा, आणि आम्हाला जे वाटतंय ते आम्ही करू. Yes, sir. हे गाईज, आपण एक काम करू ना, बाईक्स काढू आणि लोणावळ्याला तो फार मजा येईल. ए नाही चल, बाईक वगैरे काय नाही, बाईक वगैरे काय नाही. बघितलंस, याचं काय मेसेज असता. अरे पण मी काय म्हणतो, ऐक ना, हे बघ, सागर आल्यानंतर सॉरी गाईज. हाय. तर गोवा फिक्स करूया. हा, मी गाडी काढतो ना. नाही उन्हाळ्यात गोवा कुठे आहे रे यार.
अरे मुंबईपेक्षा भयानक असतं तिकडे. अरे दर गोष्टीला तू नाही म्हणलंच पाहिजे काय? अरे पण मी काय म्हणतो ऐक ना, हे बघ बाई बाबू, आपण कोकणात आमच्या गावी जाऊया काय? अरे मग गावीच जर जायचं आहे तर माझ्या आईच्या गावी जाऊया ना. आजोबा वगैरे मस्त लाड करतील. ए अरे तिकडे नको, तिकडे नुसते ते ड्रायफ्रुट्स वगैरे मिळणार. गेलो तर बघू. आणि दुसरं म्हणजे तिथं पोरींना पण नेता येणार नाही यार. हे पोरी कशाला? नवसान एक पटली आहे रे, एकदम हौशी आहे. आणि दुसरं म्हणजे आउटिंग वगैरे म्हटलं ना की एका पायावर तयार. हे गाईस, पण दिस इज सिरियस. पोरी आणणार असाल ना तर मी नाही आणणार. अरे पोरी म्हणजे साला नष्टर असतात रे. हे जे असं म्हणतात ना, ह्यांचंच सर्वात पहिलं लग्न होतं. मी जन्मात लग्न करणार नाहीये. ए बाबा, उगा शपथ घेऊ नकोस. एखाद्या पोरीच्या बापाने चांगला टेंडर भरला तर नकार कशाला द्या? काय रे? अरे काय चाललंय तुमचं लग्न बिग्नाचं? जरा गप्पा बसा. इकडे आजी पण मागे लागली लग्न कर म्हणून. एकतर त्या पौर्णिमा बेंद्रेला लावलाय माझ्या मागे जादू करायला. कोण रे? पौर्णिमा बेंद्रे, ती रे उकडलेला बटाटा. हे बघ, फर्स्टली एकतर ती मेनका नाहीये आणि सेकंडली मी विश्वामित्र नाहीये टब बीप करायला. त्या दिवशी पूजेला पण हजर होती. असं डोकं सटकलं होतं ना माझं. त्या दिवसापासून आजपर्यंत आजीशी एक शब्दही बोललो नाही मी. आणि आजी? ती सुद्धा माझीच आजी ना. अजून आली नाहीये बोलायला. ही अशी परस्पर संचालक मंडळाची मीटिंग बोलावतात दिवाकर. आमच्या परवानगीची तमा न बाळगता, आमच्या कानावरही न घालता. हे काय उद्योग चालवलेत त्यांनी? काय गरज काय आहे करायची? मला वाटतं आपला शब्द किती चालतो याची प्रचिती संचालकांना दाखवण्याची ही खेळी मास आहे. असली खेळी चालू देणार नाही आम्ही. मीटिंग कधी आहे? उद्या. रद्द करा ते. आणि अशा आशयाचं आमच्या सहीचं पत्र सगळ्या संचालक मंडळांना पोहोचवून दे. आत्ताच्या आत्ता पत्र हँड डिलिव्हरीने जाऊ दे. जी मास.